अरे दगड चांगलाच कापलाय ना. मी कुठलं तर काम केलं नाही गाईस तर लगेच ती म्हणायला लागली की तुमचं कसं आहे ते नवस काढून काम करतात ना लई दिवसात. आता आम्ही आलोय फार्म हाऊसवर आणि आल्या आम्हाला एक बातमी मिळाली. पाऊस लय जोरात सुरू आहे बाबा, वारं वादळ सुरू आहे एकदम बाहेर. आता एवढे दिवस आपलं सगळं काम करायला ना, मग आमच्याकडनं आम्हाला वाटत होतं काहीतरी द्यावं त्यांना गिफ्ट. काही दोन्ही हात घाला. चला मस्त बसले काय बरं. अशा अडचण झाल्या खाली. नवस केल्यावर कसं मग ते ते कुठलं तर मुहूर्त निघतंय त्या नवसावर ती गोष्ट होत असते, तसं काम आहे तुमचं. होय काय. मी कुठलं तर काम केलं नाही गाईस तर लगेच ती म्हणायला लागली काम करायचं ते तेव्हाच करायचं, तेव्हाच करे, आता कल करे, आज कर, आज करो करो अब, असं तिचं म्हणणं आहे. सो त्यामुळे मी आता जाऊन जेवणार आहे. वाव गाईज बघा आता आम्ही टेरेसवर आलो शूट करायसाठी. किती दिवसानंतर आलो. किती दिवसा महिना झाला आहे ना. महिना 2 महिने शूटच होत नव्हतं आपलं म्हणजे टेरेसवरचं. सो आज पाऊस पडणार आहे गाईज आणि वातावरण भारी झाले. पावसात आपण येणार नव्हतो, आई म्हणल्या म्हणून. हे नवीन आणलंय का. होय कुंड्या बिंड्या सगळं मम्मीनं आणली, सगळं मम्मी सेटअप करत असते. आणि आम्ही आज येणार नव्हतो, मम्मी म्हणली जा वर पाऊस येणार आहे, चांगलं वातावरण. बुके बघा बुके. वाव किती छान आहे हे बघा गाईस, बुके किती भारी आहे फुलांचा. आणि कडीपत्ता वाढला. होय कडीपत्ता झाड चांगलं आले. इथलं आपलं कडीपत्ता झाड वाढलं काय आहे नाही, त्यामुळे हे लावले. टेरेसवरनं आमचा नजारा कसा दिसते गाईज बघा. सो हॅलो गाईज, तर आता आम्ही आलोय फार्म हाऊसवर आणि आल्या आम्हाला एक बातमी मिळाली. आता आम्ही तर इथं आपल्या इथं आला होता मोठा एवढा मोठा साप. आणि लय मोठा साप होता, ती धामी नव्हती. तर ते आपले शेड आहे, शेडच्या दरवाजा आहे ना तिथंच मोठा येऊन झोपून होता असा. पप्पा आले गाईज, पप्पाला लगेच दिसला साप तिथं बसलाय. मग तेच एक शेतकरी होते, त्यांना आवाज दिला. मग त्यांनी सर्पमित्राला बोलवलं कॉल करून. आणि मग नंतर त्यांना त्या धामींना पकडून घेऊन गेले. एवढा मोठा होता, ते व्हिडिओ केलाय पप्पानी. बघू मी जमलं तर इथं लावतो तुम्हाला तो बघायसाठी साप केवढा मोठा साप होता. तर तुम्ही नक्की बघा. खाली की मुंड का आत पाटली मारता सोड वरनं आणि काय काठी ठेवू देव लई धाडस करायला लागली. गेला बाग चल गेला बाग आता एवढं उलट फिर ना. केवढा मोठा धामीन होती, पकडून घेऊन गेले. आम्ही यायच्या आधी बरोबर आपली ती पत्र्याच्या शेडची रूम आहे ना त्याच्या समोर चालता. नंतर मग आत घुसला, पत्र्याच्या शेडच्या रूम मध्ये घुसला. आले बातमी, आम्हाला भीती वाटते. साप म्हणजे गेले खतरनाक आहे. शेत येतात तेवढं असते सापाची भीती. पण चला बाबा पकडून नेलंही बरं झालं. सगळ्यात महत्त्वाचं आहे पकडून नेलं. कटर घेऊन जातो. कुठे गेलं कटर, माहिती आहे. कटर घेऊन जातो गाईज, कारण की जे मागं केळ्याची झाडं लावल्यात ना ते सगळे भरल्यात. त्या अडचणीमुळे हे कटर घेऊन सगळं कट करणार. हे आता साप बघितला आहे तरी आम्ही अडचण काय ठेवत नाही, आजूबाजूला सगळंच काढतोय. पण मोठा साप बघितलं कसं वाटतंय ना, डेंजर सिच्युएशन तयार होते. केळाचं पण खालचं तेल पसारा भरते त्याला. अशा अडचण झाल्या खाली. आणि आम्हाला इथून सारखं कॉक बंद करायला जायला लागते, सारखं कॉक चालू करायला. त्यामुळं आता जरा अवेअरनेस आली. अरे दगड चांगलाच कापलाय ना. हा तुला बा दगड लागला. दगड ह्यो कापला, काळा दगड. इथं बसायला गेला, घसरला आणि लागलं. इथं सुरू आहे वाघाची तार लावायचं, जाळी वेल्डिंग मारून तिकडे आत मुरुम टाकायचं सुरू आहे. जाळी मागची लावायचं चालू आहे. पुढचं सगळं झालं वाघरचं त्यांनी लावून. आता ही मागची मिस्त्री लावायला लागलेत, तुम्हाला दाखवते या. इकडची जाळी इथं आला होता बघा साप. इथं असा झोपून होता, इथून डायरेक्ट आत गेला. मग त्यांनी पकडून नेलं. आणि हे बघा हे वाघरचं सगळं काम झालेलं आहे, जाळीचं त्यांनी सगळं झाले. मुरुम आत टाकलाय, इथला बाकी आहे. इथलं काम सगळं बाकी अजून. हा इथलं गेटचं बाकी आहे काम. जाळी त्यांनी लावल्या. आणि आता ही मागची जाळी लावायला लागली जी आपण सांगितली होती. आणि तुम्हाला सांगितलं होतं ही 8 फुटाचा पट्टा आहे. पण ॲक्च्युली 8 फूटपासून आम्ही अजून वाढवलं. थोडं कट करून इथं खड्डा केला होता, कट करून आणि इथं आणलं पाईप शेवटला. पूर्ण वाढवून घेतलं मोठं.
एकदाच. पहिला कमी होतं आता पूर्ण वाढवले. ह्या साईडला बाहेरच्या साईडला दरवाजा लागला. आमच्याकडून सगळ्यांना हे जर्किंग स्वेटर जे पावसाळ्यात थंडीत यूज होणार सगळ्यांना द्यावलं मिस्त्रींना. ते आपले जे शेड करतात त्यांना दिलं मिस्त्रींना. आता ह्या मिस्त्रीला देतो. थांबा बाप्पा. तेव्हा नवीन आमच्याकडून भेट. दोन्ही हात घाला. चला मस्त बसले काय गाईज. आमच्याकडून मिस्त्रींना गिफ्ट दिलं आम्ही. एवढं दिवस आपलं सगळं काम करायला ना, मग आमच्याकडनं आम्हाला वाटत होतं काहीतरी द्यावं त्यांना गिफ्ट. कारण की आपलं म्हणेल तसं त्यांनी सगळं बांधले आपल्या आवडीनुसार. आजोबा पण आले होते त्यांना पण दिलं आणि तिघा मिस्त्रींना पण दिलं. मग ती त्यांना आवडले. जर्किंग घालून बिलून बघितली त्यांनी. ते परफेक्ट बसले साईज. पाऊस लय जोरात सुरू आहे बाबा. वारं वादळ सुरू आहे एकदम बाहेर. आता काय खोली काढलं बरं. होय तर आता ह्या रूम मध्ये आम्ही थांबले. शेडची रूम आहे एक. त्या रूम मध्ये पाऊस चांगला सुरू आहे. कसं दिसते बघा गाईज. आता इकडं जाळी झाली मिस्त्री. तर इकडं बघा किती भारी झाली. मागं घर, पुढं आपलं शेड. वाघरची जाळी पण झाल्या. थोडं अजून काम आहे बाकी त्याचं. आणि मागचं आता काम बाकी आहे. सो इकडं असं दिसायला लागले नजारा. तर गाईज गेट पूर्ण झाले. मिस्त्री आत्ता गेले. एवढं रात्र झाले आज काम करायला. आणि ह्याच्यामध्ये जरा कटिंग केलं त्यामुळे लॉन जरा घाण झाले. तर आता आतून धुवायला लागलं आहे पाण्यानं. आणि जरा लॉनला पाणी पण मारता येत. तसाही पाऊस पडला आहे पण ही माती निघायसाठी लॉनमध्ये लावले. आणि इकडे बघा असं गेट करून घेतले. आता हे असं गेट करून आत जाऊ शकते आणि येऊ शकते बाहेर. असं मोठा स्पेस आहे आत एवढा कडपर्यंत. आणि खास साईडनं जाळी लावून घेतली. तर हे आज एवढं झालं काम. आणि आता आम्ही सगळेजण निघतोय. सो गाईज चला मग आता एवढं आजचं काम झालं तुम्ही बघितला. सो आता आम्ही जातो घरी. सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. लव यू गाईज.